कुठे जायचा प्लॅन बनला आणि प्रॉब्लेम नाही आला असं कधी होईल का? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तो आज बोलला संडे आहे, वातावरण पण मस्त आहे, थोडा पाऊस वगैरे पडतोय, तर म्हटलं थोडं कुठे जाऊन येऊ. तर मी कुठे जातो आता आणि कशासाठी आलो आहे ते तुम्हाला डायरेक्ट गाडीत जाऊन सांगतो, कारण की ॲज युजल मी लेट आहे. ओके, सो आता मी निघालोय. मी गॅस वगैरे रिफिल करून घेतला, थोडा टाइम झाला निघून मला. तर मी आज चाललोय मोरबे डॅमला. तर मी ऍक्च्युअल मोरबे डॅमला नाही चाललोय. मोरबे डॅमच्या जवळ एक लेक व्ह्यू पॉइंट आहे. मोरबे डॅम मी खूप आजकाल ऐकतोय रीलवर वगैरे. तो मला संडे आहे, काय करीत बसून करायचं, तर जाऊन येऊ. तर मोरबे डॅम डोंबिवली पासून अराउंड आहे 52 to 54 किलोमीटर्स. सो 2 तास वगैरे लागतील. बट शेळफाट्याला जर ट्रॅफिक लागलं बाय चान्स तर मग सांगता येत नाही. तर आता बघू, मी निघालोय. अजून तरी ट्रॅफिक वगैरे काय सीन नाही. ओके, तर शेळफाटा क्रॉस केलाय. माहित नाही सूर्य कुठून उगवला आणि शेळफाट्याला मला पहिल्यांदा चक्क ट्रॅफिक नाही मिळालं. आता मी आहे शेळफाट्याच्या टोल नाक्याला. ऍक्च्युली प्लॅन असा होता माझा जायचा की मी जाणार होतो सनराईजला. बट जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की एक प्रॉब्लेम झाला छोटा. तर प्रॉब्लेम असा झाला की काल रात्री जेव्हा मी गाडी चेक करायला गेलो आज निघायचं म्हणून, तर कोणीतरी वायपरचा रब्बर काढलेला. मी तरी जाऊ शकलो असतो, बट मी रिस्क नाही घेतले, कारण की पावसाचा काही भरोसा नाही, कधी पण येतो. सो थोडं रिस्की पडतं ते. असं म्हणून आधी मी सकाळी गेलो, तो वायपर वगैरे लावला आणि माझा प्लॅन सनराईज वरनं सनसेटला शिफ्ट केला. तो मोरबे डॅमचा असं आहे ना की मोरबे डॅम हा खूप मोठा एरिया आहे. सो कसं तुम्ही तिकडे सनराईज पण बघू शकता, सनसेट पण बघू शकतात. बट डिपेंड ऑन त्या टाइमनुसार तुम्हाला लोकेशन बघायला लागतं की सनराईजसाठी तुम्हाला कुठल्या साईडला जायला लागेल लेकच्या आणि सनसेटसाठी कुठे. सो आता 39 किलोमीटर्स अजून बाकी आहे. सो 1 hour 12 minutes ते दाखवत आहेत. बराच वेळ झाला टोल नाक्याला उभा आहे. किती वेळ लागतो आता बघू. पावणे 5 झाले. ह्या टाइमला पण एवढे ट्रक्स आहेत आणि सगळ्या लेनवर पसरून आजूबाजूला चालतात. मित्र आपले गप्पा मारत मस्त चालतात. मला कळत नाही लोक एक लेन पकडून का नाही चालत. हे ऍटलिस्ट बाकीच्या गाड्यांना ते जाऊ द्या ना. तुम्ही आपल्या स्लो स्पीडला बाजूबाजूला 3 लाईनी 3 मित्र करून चालणार तर कसं चालणार. तर बघू आता, होपफुली वेळेत पोचलो पाहिजे. हे बघा दिसतंय का माझं, किती क्लोज ठेवून चालतात हे लोक. ट्रकवाल्यांची भीतीच वाटते टू बी ऑनेस्ट. हे लोक ट्रकवालेज आर अनप्रेडिक्टेबल. कधी काय करतील काय माहित. कधी कोणाला कुठून कसा ओव्हरटेक करतील, कधी मध्येच स्लो होतील, मध्येच फास्ट होतील, कोणी नाही सांगू शकत. मग ट्रकवाले दिसले की मी आपला लगेच थोडासा डिस्टन्स करून घेतो. आपल्याला आपली गाडी प्यारी आहे, लेट पोहोचलो तरी चालेल, बट गाडीला काय नाही झालं पाहिजे. अजून किती वेळ लागतात आता अप्रॉक्स मला सांगताय 46 मिनिट्स. मी दुसरा रोड घेतला, जो आपला पुणेवाला एक्सप्रेस वे आहे ना तो घेणार होता, पण तो नाही घेतला कारण की परत तुझा टोल बिल लागेल. सो इकडून मला जरासाच पडत होता डिफरन्स, अराउंड काहीतरी 15 मिनिटाचा फरक पडत होता. तर बोललो रस्ता चांगला आहे, सो कव्हर करायला जमेल, सो म्हणून इकडून घेतली. तर बघू आता, जर हे असे ट्रॅफिक नाही लागले तर वेळेत पोहोचू. आता 5:14 झालेत. बट एक छोटा प्रॉब्लेम झालाय. मी प्लॅन केलेला तर काल वातावरण एवढं मस्त होतं, म्हणजे जरा ऊन वगैरे होतं, हलका पाऊस होता. पण आज मला असं वाटतंय की प्लॅन जरा फ्लॉप व्हायचे चान्सेस आहेत, कारण सनसेटसाठी आपण जातोय त्या सनसेटचा सन पण दिसत नाही कुठे. आता तिकडे जाऊनच समजेल तिकडची कंडिशन काय. इथून काय प्रेडिक्ट नाही करायचं आणि होपफुली सनसेट दिसू दे. एवढा आलोय वीकेंड घेऊन पूर्ण, तर होपफुली दिसू दे. आता बघू.
सो फायनली पोहोचलो आहे मोरबी डॅमला. सो जसं बोललेलं तसं एक्सपेक्टेड होतं की सनसेट नाही मिळणार. सनसेट तर नाही भेटला पण व्ह्यू दाखवतो मला. वेलकम टू मोरबी डॅम. सनसेट तर नाही भेटला बट मे बी त्याहून खूप सुंदर गोष्ट भेटली बघायला. दरवेळी तुम्ही प्लॅन करून निघू नका. काही गोष्टी अनप्लॅन पण असू द्या. लाईक माझा सनसेट तर फक्त एक बहाणा होता घरातून बाहेर पडायचा. बाकी माझा काही प्लॅन नव्हता. माझं असं होतं की घराबाहेर पडायचं आहे, थोडं फिरायचं आहे. फिरायला निघा, सुंदर गोष्टी स्वतःहून भेटतील तुम्हाला बघायला. हा व्लॉग मी इकडेच संपवतो. मी थोड्या वेळ बसतो, निसर्गाची मजा घेतो आणि तुम्हाला भेटतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. निसर्गाची मजा घेऊन झालं, आता जरा पोटाची मजा करू. मस्त गरम गरम मॅगी आणि गरम गरम हॉट कॉफी. गरम गरम आहे.